गुरुकुलातून आलेल्या लिस्ट प्रमाणे ट्रॅकिंग शूज, 2 ट्रॅक पॅन्ट, पाण्याची बॉटल, त्यात पाणी, 2 टॉर्च, एका टॉर्च रस्ता दिसत नाही वाटतं हा, आणि मच्छर मारायचं मलम, ORS पावडर, टोपी, रेनकोट. बापरे बाबा, वाटलंच मला तू येशील. मग येणारच कर. पिकनिकला काय काय सामान न्यायचे त्याची लिस्ट नाही. मग आपल्याकडे काय आहे काय नाहीये ते बघायला नको का बाबा? आणि नसेल ते आणावं लागेल ना विकत. चल आपण पॅकिंग करायला घेऊया. जरा शांत हो. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे, करू आपण. कारण दादा, अरे उत्साह असणारच, पहिल्यांदा पिकनिकला चालली ती. हा पण बबलू काका, पिकनिकचा उत्साह नाहीये, मेन कारण वेगळंच आहे. काय मेन कारण? मला अभिच्या आई सोबत म्हणजे सावली टीचर सोबत 3 दिवस राहायला मिळणार आहेत. आम्ही खूप मजा करणार, म्हणून मी एवढी एक्साइटेड आहे. ए बाबा चलणार, आत्ताच आपण जाऊया सामान आणायला. कशाला? सावली टीचर सोबत 3 दिवस राहणारच ना तू. जा ना मग तिच्याकडेच माग. आज नको, उद्या जाऊ आपण. तू असंच करतोस आणि आता पण असंच करणार. आज नको उद्या जाऊया, उद्या नको परवा जाऊया, परवा नको तेरवा जाऊया, तेरवा नको 14वाला जाऊया. आणि आई त्यावेळेस सगळी गडबड करून टाकणार. त्यापेक्षा मी अमृता काकू बरोबरच जाते. तू या फोन मधली लिस्ट आहे ना, अमृता काकूला पाठव. तिचा उत्साह वाढतोय, इथे माझं टेन्शन वाढतंय. ही घरी येईपर्यंत माझं मन कुठेच नाही लागणार आता. जास्त विचार करू नकोस. सावली वहिनी अभिला तुझ्यावर फिरवायला पाठवायची ना, तिने पण डोळे दाखवून विश्वास ठेवलास ना. जसं ती अभिला फिरायला पाठवायची तसं तू अभिला पाठव. अरे पण सावलीला कुठे माहिती होतं अभिर माझ्यासोबत फिरायला यायचा? तिला सगळं माहित होतं. तुला कोणी सांगितलं? सावली वहिनी, तिने मला आज सगळं सांगितलंय. अमृता काकू, ए अमृता काकू, अमृता काकू. ये पावलट. सॉरी काकू, माझं लक्ष नव्हतं. सॉरी. सॉरी काय सॉरी? हे जे तुम्ही डोळे आहेत ना, ते नीट उघडे ठेवायचे आणि मग हुंदडायचं इकडून तिकडे. आणि काय ग, किचन मधून इकडे का पळत आलीस आता? काय करत होतीस किचन मध्ये? चोरून खात होतीस का काही किचन मधलं? नाही, मी चोरत नव्हते. अमृता काकूला शोधत होते. अमृता काकूला शोधत होती? कशाला? ते मी काय बोल, बोल ना पुढे. का भेटायचंय तुला अमृता काकूला? का शोधतेस तिला? पटकन बोल. प्लॅनिंग आहे तुमचं वेगळं? सांग बरं मला, मी कोणालाच नाही सांगणार. काय काम होतं तुझं तिच्याकडे? बोल ना. अगं बोल ना, खबर फोडेन तुझं.